एकदा का तुम्ही यशस्वी ठरला तर भूतकाळातल्या सगळ्या चुकांचे आपले पोवाडे होऊन जातात. म्हणून कधी लक्षात ठेवा की जमणार नाही हे कन्सेप्ट यायच्या अगोदर तुम्ही प्रयत्न करून का नाही पाहते? तर प्रयत्न नक्कीच केले पाहिजेत. मग सगळ्या चुकांचे आपल्या पोवाडे होतात आणि ओव्या सुद्धा बनून जातात. नमस्ते, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या हिस्ट्री बाय सचिन गोळीक ह्या युट्यूबच्या चॅनलमध्ये. तुम्ही सगळे इतिहासप्रेमी आहातच आणि तुम्हा सगळ्या इतिहासप्रेमींचं स्वागत असेल या युट्यूबच्या चॅनलमध्ये. याच्यापूर्वी आपण एक व्हिडिओ घेऊन आलो होतो. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये आतापर्यंत 2013 पासून 2023 पर्यंत कोणकोणत्या घटकावरती किती प्रश्न आलेले होते, ह्या प्रश्नांची संख्या मी तुम्हाला त्यावेळी सांगितलेली होती. आता काय बघणार आहोत आपण की राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये PYQ म्हणजे आतापर्यंत झालेले जे एक्झाम्स आहेत, तर या एक्झाम मध्ये इतिहास या विषयाचे घटक आणि त्या घटकाच्या कोणत्या उपघटकावरती प्रश्न विचारलेले आहेत. या युट्यूब वरती मी दर्जेदार इतिहासाची माहिती देण्याचा तंतोतंत आणि नेहमी प्रयत्न करत असतो आणि तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करून, लाईक करून आणि आपल्याला जे मनामध्ये वाटतंय ज्या चांगल्या आणि पॉझिटिव्ह आणि त्याचबरोबर काही चुकीचे असतील तर निगेटिव्ह सुद्धा, तर ह्या सगळ्या कमेंट्स करून तुम्ही या चॅनलला एका वेगळ्याच उंचीवरती नेऊन ठेवलेला आहे. अर्थातच खूप सारं तुम्ही प्रेम केलेलं आहे. जर अजूनपर्यंत या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. इथून पुढचे सगळे हे व्हिडिओ जे आहेत इतिहासाचे, तर तुम्हाला इतिहासामध्ये मार्क देण्यासाठी आणि जीवन जगण्यासाठी एक नवीन कला आणि त्याचबरोबर एक नवीन उत्साह देण्याचा मी माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून नेहमीच प्रयत्न करत असतो. तर आपण पाहतोय घटक आणि उपघटक कोणकोणते आले होते आणि या व्हिडिओच्या मध्ये पहिल्यांदाच आपण काय करतोय, जे याच्या अगोदर जे मी विश्लेषण केलेलं होतं की कोणत्या घटकावरती किती प्रश्न आले होते, हे सगळे प्रश्न मी तुम्हाला परत एकदा इथं दाखवणार आहेच. परंतु याच्यावरती वेळ न घालवता तुम्ही पाठीमागचा व्हिडिओ तो बघायचा आहे. त्या व्हिडिओची लिंक इथं डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तर तिथे जाऊन बघा. हा व्हिडिओ संपल्यानंतर तो व्हिडिओ बघा. तर प्रश्नांची संख्या इथं पण दिलेली आहे, या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे. पण मी याच्यावरती जास्त वेळ न घेता आपण पुढच्या टॉपिक वरती जातोय. आता या व्हिडिओचा फायदा काय होणार आहे, एक टॅगलाईन लक्षात ठेवा. एक टॅगलाईन कोणती आहे? ओके, एक वाक्य लक्षात ठेवा. ते वाक्य कोणतं आहे? तर जर तुम्हाला कोणतीही पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा किंवा स्पर्धा परीक्षा जर पास व्हायचं असेल तर तुमच्याकडे सराव हा खूप महत्वाचा आहे. आणि हा सराव करत असताना या सरावामध्ये दोन घटक तुम्हाला समावेश करायचे आहेत. एक आहे PYQ आणि दुसरा जो आहे तो MCQ म्हणजेच काय, तर सराव टेस्ट. आणि ज्याचा PYQ MCQ सर्वात जास्त सोडवले जातील त्याचा रिझल्ट या परीक्षेमध्ये नाही तर कोणत्याही भारतातल्या परीक्षेमध्ये 100% सेक्युर येऊन जातो. आणि म्हणून लक्षात ठेवा की तुम्हाला सराव हा खूप गरजेचा आहे आणि प्रश्नांचा, कारण प्रश्न बनवत असताना त्यांना आपली बुद्धिमत्ता वापरलेली असते आणि त्या बुद्धीच्या जोरावरती वेगळा प्रश्न बनतो, वेगळा डाटा मिळतो, प्रश्नाची रचना कळून जाते आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आपला जो अभ्यास आहे तो खूपच चांगला होऊन जातो. म्हणजे परीक्षा अभिमुख जो अभ्यास आहे तो हा सरावाच्या माध्यमातून होतो. म्हणून ज्याचा सराव चांगला आहे, ज्याचं PYQ बेस्ट आहे आणि ज्याचं MCQ चांगले जास्त सोडवलेले आहेत, त्याचा रिझल्ट यावर्षी 100% येऊन जाणार आहे. आय होप्स, मी अपेक्षा अशी करतो की तुम्हा सगळ्यांचा अभ्यास खूप चांगला चालू आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या अर्ध्यापेक्षा जास्त MPSC वाली जनता ही टायपिंगच्या मागे लागलेली आहे. परंतु येणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला थोडंसं योगदान द्यायचं आहे, जेणेकरून पाठीमागचं केलेलं अभ्यासाचं रिव्हिजन होतं आणि त्याचबरोबर या परीक्षेमध्ये तुम्हाला 100% तुमचा जर यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला रिव्हिजन खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपण इथं तुमच्यासाठी काय करतोय की कोणत्या टॉपिक वरती भर दिला पाहिजे, कारण का तर राहिलेले आहेत साधारणतः खूपच कमी दिवस राहिलेले आहेत. मी महिन्यामध्ये काउंट नाही करत आहे, खूप कमी दिवस राहिलेत आणि ह्या कमी दिवसामध्ये तुम्हाला जर दर्जेदार आणि चांगला आणि क्वालिटीचा हा सगळा जर अभ्यास करायचा असेल तर मग रिव्हिजन खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर टॉपिक समजा 100 टॉपिक जरी असतील, इतिहासामध्ये समजा 50 टॉपिक आहेत, तर 50 टॉपिक सगळेच्या सगळे वाचण्याची गरज नाही. जसं मी इतिहासामध्ये तुम्हाला वारंवार एक गोष्ट सांगत असतो, कोणती, तर तुम्हाला इथं 1600 पासून 1947 पर्यंत किंवा इथं 1757 प्लासीच्या युद्धापासून 1947 पर्यंत हे तुम्हाला 190 वर्षाचा इतिहास वाचण्याची गरज नाही. जर तुम्हाला इतिहास खूपच अवघड वाटत असेल, डायनेमिक वाटत असेल, क्रिटिकल वाटत असेल तर 190 वर्षाचा इतिहास वाचण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त 1900 पासून 1947 पर्यंत या 47 इयरचा 1947 तर 47 वर्षाचा जरी इतिहास वाचला तर 100% सांगतो तुमचे 60+ क्वेश्चन जे आहेत, 60% क्वेश्चन हे तुमचे तिथून तयार होतात. सांगायचा उद्देश हा आहे की तुम्हाला कॉम्प्रेस करता आलं पाहिजे.
आपल्याला काय महत्वाचं आहे, काय वॉन्टेड आणि अनवॉन्टेड आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं डिवायडेशन जर करता आलं तर खूप सुंदर अभ्यास होऊन जातो आणि कमी वेळेमध्ये तुम्ही अगदी दर्जेदार तिथं परफॉर्म्स करू शकता. आणि महत्वाची गोष्ट आहे की आपल्यावरती जबाबदाऱ्या वाढत जातात, आपल्यावरती खूप सारं प्रेशर वाढत जाते. अभ्यास करत असताना सर्वात जास्त टेन्शन एमपीएससी आणि युपीएससीच्या ऍस्पायरंट्सला असतं. हा, तर या सगळ्यामध्ये तुम्हाला मॅनेजर व्हायचं असेल तर तुम्ही डिवायडेशन केलं पाहिजे. आपल्या आयुष्याचे जसे आपण कप्पे बनवले, आय होप्स तुम्ही कप्पे बनवले असतील की माझं वयाच्या 25व्या वर्षी कुठे असेल, 30व्या वर्षी कुठे असेल, 35व्या वर्षी काय असेल आणि 40व्या वर्षी कुठे असेल आणि 60व्या वर्षी महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या टॉपच्या पोस्टला घेऊन मी रिटायरमेंट होणार आहे. हे आपण आयुष्याचे जसे टप्पे बनवलेले तसंच आहे. आपल्याला काय करायचं, एमपीएससीचे अभ्यास करत असताना विषय आणि विषयाच्या मध्ये असणारे घटक उपघटक यांचे जर तुम्ही टप्पे बनवले तर 100% सांगतो शुअर की तुम्हाला ही परीक्षा कोणत्याही प्रकारची अवघड जाणार नाही. सो इथं अशा प्रकारचे एक एक्झाम्पल्स दिले की इतिहास सोपा करायचा असेल तर एवढा इतिहास वाचा. तशाच पद्धतीनं तुम्हाला जर एमपीएससी मध्ये इतिहासाचा अभ्यास आणि इतिहास हा खूपच क्रिटिकल वाटत असेल तर त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे, तर टॉपिक दिलेले आहेत की कोणत्या टॉपिक वरती जास्त आयोगाने भर दिलेले आहे, मग नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. तर आपण लगेच काय करूया, सुरुवात करूया. आणि या चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हा व्हिडिओ संपल्यानंतर मात्र कमेंट करायला विसरू नका. आणि सर्वात शेवटी आता मी तुम्हाला एक स्टोरी पण सांगणार आहे, जी परत मी पहिल्यांदा अगोदर सांगत होता, आता मध्ये बंद झाली होती, परंतु मी परत एकदा सांगणार आहे की त्या स्टोरीच्या माध्यमातून तुम्हाला एक वेगळं उदाहरण, एक वेगळं एक्झाम्पल मिळतं आणि त्यातून एक तुम्हाला वेगळं मोटिवेशन मिळतं. पण एक स्वतः आदर्श बनायचंय दुसऱ्यांकडे. जर तुम्ही स्वतःच्या स्वप्नांसाठी जर आता नाही पळालात, एक लाईन लक्षात ठेवा आणि लिहून ठेवा, जर स्वतःच्या स्वप्नांसाठी जर तुम्ही आता नाही पळालात तर दुसऱ्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आयुष्यभर पळावं लागणार आहे. आणि म्हणूनच स्वतःच्या स्वप्नासाठी जीव तोडून प्रयत्न करा. म्हणजे 10 तासाचे 12 तास, 15 तास, 20 तास कसे होतात, तर याचं लिमिट राहिलं नाही पाहिजे. वागण्यासाठीचे लिमिट्स ठेवा पण अभ्यासासाठी कोणताही लिमिट ठेवू नका. आणि ते क्वालिटी आणि क्वांटिटी मधला फरक लक्षात घेऊन फक्त क्वालिटीवरती भर द्यायचा. क्वांटिटीवरती भर देणारे वर्षानुवर्ष अभ्यास करतात, क्वालिटीवरती भर देणारे हे काही वर्षामध्येच अभ्यास करून पटकन निघून जातात आणि पोस्ट होल्डर होऊन जातात. सो आपल्याला आदर्श बनायचंय आणि दर्जेदार प्रदर्शन करायचंय. म्हणजेच इतर लोकांपेक्षा वेगळं जर काय करायचं असेल तर आपला अभ्यास हा वेगळाच असायला पाहिजे. आणि अजून एक, सगळ्यांनी डायरी केली का, नाही केली अजून, तर डायरी घ्या, डायरीमध्ये आपला प्लॅन लिहा. अरे तुम्ही एका महिन्याचा रिचार्ज करता ना ऍडव्हान्स मध्ये मोबाईलचा, तुम्हाला माहिती आहे एक महिनाभर आपण जगणार आहोत, मग इथं आयुष्याचा प्लॅन बनवण्यासाठी तुम्ही डायरी का नाही बनवते, तर डायऱ्या बनवा. हे सक्सेस लोकांचं वैशिष्ट्य असतं, तर डायरी बनवा. ओके, तर आपण बघूया 2014 पासून मी स्टार्टिंग केलेलं आहे. पीवायक्यू कोणत्या टॉपिक वरती कोणते प्रश्न आलेले, त्याचे घटक आणि त्याचे उपघटक. तर आय होप्स तुम्हाला हा 100% व्हिडिओ आवडणार आहे जर तुम्ही राज्यसेवा सिरियस देणार असाल तर. ठीक आहे, लक्षात ठेवा. हा, आता 2014 मध्ये घटक कोणते आहेत आणि उपघटक कोणते आहेत. तर 2014 मध्ये प्राचीन भारताचे 3 प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न आहे हर्षवर्धन, दुसरा प्रश्न आहे अजातशत्रू आणि तिसरा प्रश्न आहे मौर्य वंशातले प्रवासी. म्हणजे मेगास्थनी जो होता तो चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारामध्ये आलेला होता. तर हर्षवर्धन आहे म्हणजे गुप्त साम्राज्य आलं, त्यानंतर अजातशत्रू आणि त्याचबरोबर इथं मौर्य प्रवासी. तर हे 3 प्रश्न प्राचीन भारताच्या इतिहासावरती आले होते. त्यानंतर मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये बघा इथं 1 2 3 4 5 6 म्हणजे 6 प्रश्न. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला पुढचं म्हणजे 2020 नंतर गृहीत धरायचं की किती प्रश्न येऊ शकतात. तर इथं टोटल 3 प्रश्न फक्त आले होते, तर इथं टोटल 6 प्रश्न मध्ययुगीन भारताच्या इतिहासावरती आलेले होते. तर हे 6 प्रश्न आहेत. मग कोणकोणते, तर महत्वाच्या व्यक्तींचा गट विचारलेला होता, त्याचबरोबर मराठेशाही यावरती प्रश्न विचारला, त्यानंतर जोड्या लावा. आता जोड्या लावा म्हणजेच काय, बहमनी साम्राज्याचं विघटन झाल्यानंतर 5 शाह्या बनलेल्या होत्या, मग त्याच्यामध्ये बरीच शाही, आदिलशाही, निजामपूरची निजामशाही वगैरे वगैरे. तर या शाह्यावरती राजपूत शासक, हे राजपूत शासक महाराष्ट्रात जसे मराठे पॉवरफुल तसे राजस्थानमध्ये राजपूत, तर यांच्यावरती. त्यानंतर बलबन म्हणजे कोणतं, भारतामध्ये मुघलांची सत्ता वगैरे वगैरे स्थापन करणारे. आणि मुघलोत्तर सत्ता कोणाची होती, तर एवढ्यावरती 6 प्रश्न विचारलेले आहेत. मग तुम्हाला अंदाज आला असेल की प्राचीनवरती कोणत्या टॉपिकला फोकस केलं, मध्ययुगीनमध्ये कोणत्या टॉपिकवर फोकस केलं, आणि त्याचबरोबर इथं आता आधुनिक भारताचा इतिहास. मग आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये काँग्रेस तुम्हाला 2 वेळा विचारलेली दिसते. हे बघा, काँग्रेस 3 वेळा विचारलेली आहे. त्याचबरोबर ब्रिटिश सत्ता, क्रांतिकारी आणि संस्थान. तर याच्यामध्ये काँग्रेसमध्ये काय विचारले, सुरक्षा झडप सिद्धांत काय होता. दुसरं, वखारीचा क्रम लावा, भारतात येणाऱ्या वखारी कोणकोणत्या होत्या. तर इथं
पी, डी, ई आणि एफ हा भारतात येण्याचा क्रम होता. तर मग यांचा क्रम लावा असा क्वेश्चन विचारला. त्यानंतर इथं महत्वाच्या व्यक्ती, क्रांतिकारी चळवळ विचारली आणि क्रांतिकारी चळवळीमध्ये सहभागी असणारे व्यक्ती. फैजपूरचं अधिवेशन कोणत्या वर्षी? 1936चं 50वे अधिवेशन होतं. त्याचबरोबर काँग्रेसचा मवाळवादी गट विचारला, जो गटाची स्थापना 1885 काँग्रेस बरोबर झाली होती. काँग्रेसच्या विचारवंतांचा मवाळवादी गट ते 1907 पर्यंत सुरतच्या फुटीपर्यंत. आणि संस्थाने विलिनीकरण म्हणजे संस्थानांचं विलिनीकरण, तर 1947 मध्ये 3 संस्थानं हैदराबाद, जुनागड आणि जम्मू काश्मीर हे स्वतंत्र राहतो म्हटले होते आणि कालांतराने त्यांना भारतामध्ये लष्करी आणि पोलीस कारवाई करून सामील करून घेतलं होतं. मग अशावरती क्वेश्चन विचारलेले आहेत. तर या प्रश्नांच्या सिरीज मधून तुम्हाला एक अंदाज आला असेल की इथं प्रश्न प्राचीन इतिहासावरती 3 विचारले, इथं तुम्हाला साधारणतः 6 प्रश्न विचारले होते आणि इथं साधारणतः 6 प्रश्न, म्हणजे टोटल 15 प्रश्न कंप्लीट केलेले होते हा प्राचीन आधुनिक मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये. समाज सुधारक मात्र या 2014 च्या एक्झामला स्किप केलेला आहे. तशाच पद्धतीने तुम्हाला पुढचा आहे 2015 चा कोणता घटक आहे त्यावरती किती प्रश्न. मग अजून एक आहे की हे लक्षात ठेवणं खूप क्रिटिकल असलं तर या लेक्चरची मी पीडीएफ तुम्हाला आपल्या हिस्ट्री बाय सचिन गुळे या टेलिग्रामच्या चॅनलवरती तुम्हाला अपलोड करून देतो आणि सगळ्यांनी हा चॅनल जॉईन करून ठेवा. हिस्ट्री बाय सचिन गुळे, सॉरी हिस्ट्री फॉर ऑल या टेलिग्रामच्या चॅनलवरती सगळं दर्जेदार मटेरियल तुम्हाला दिलं जातं. त्याचबरोबर जे ऑफलाईन लेक्चर्स आहेत तर याचं शेड्यूल सुद्धा दिलं जातं आणि लेक्चर मध्ये कसं शिकवलं जातं त्याचे छोटेसे व्हिडिओ पण तुम्हाला बनवून दिले जातात. चला तर आता या लेक्चरची पीडीएफ देतो म्हणजे तुमच्याकडे संग्रही असेल. आणि अजून एकही सॉफ्ट कॉपी मध्ये अभ्यास करू नका राजानो. लक्षात ठेवा की फक्त हार्ड कॉपीज मध्ये अभ्यास करा. झेरॉक्स करा, 2 पानं असो, 1 पानं असो किंवा पुस्तक असो, बंडल असो, तर झेरॉक्स करा, त्याच्यावरती पेनाने रेषा मारून अभ्यास करा. तो अभ्यास सर्वोत्तम अभ्यासाच्या पद्धतीचा पैकी एक पद्धत आहे ती. आणि सॉफ्ट कॉपी मध्ये म्हणजे हे मिळाली पीडीएफ तर याची झेरॉक्स का काढायची नाही, झेरॉक्सच काढून अभ्यास करायचा. कधीही लक्षात ठेवा, कोणतेही डॉक्युमेंट असो, कोणतेही काय असो. ठीक आहे. तर 2015 मध्ये त्याचे घटक कोणते? उपघटक. तर प्राचीन भारताच्या इतिहासावरती 2 प्रश्न विचारले, मध्ययुगीन भारताच्या इतिहासावरती 1 प्रश्न विचारला. बाकीचे जे प्रश्न 14 टोटल आले होते ना, तर यापैकी 3 प्रश्न इथे निघून गेले. मग 11 प्रश्न जे आहेत हे आधुनिक भारताच्या इतिहासावरती. मग आपल्याला बघायचे की नेमकं कुठं काय प्रश्न विचारले होते. तर प्राचीन भारताच्या इतिहासावरती मंदिर स्थापत्य आणि त्याचबरोबर अश्वघोष या 2 महत्वाच्या कन्सेप्टवरती. आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासावरती विजयनगर साम्राज्य हे हिंदू राजांचं दक्षिण भारतातले ते 1565 मध्ये तालिकोटच्या लढाईनंतर विघटन झालेलं होतं. मग कृष्णराजदेवराय वगैरे यांनी सुरू केलेलं. आता त्यानंतर बघा इथं आधुनिक भारताचा इतिहास सुरू होतो. तर हैदराबाद मुक्ती संग्राम व्यक्ती विचारले, नारायणराव पवार यांच्यावरती फोकस केला. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये जागतिक मंदी कधी आलेली होती? तर 1929 लाहोर अधिवेशनाच्या दरम्यानचे. त्यानंतर मुस्लिम लीग आहे. मग मोहम्मद अली जिना यांच्यावरती प्रश्न विचारला. मोहम्मद अली जिना यांनी 1913 मध्ये मुस्लिम लीग मध्ये प्रवेश केला. तर 1920 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सोडली. मग तुम्हाला प्रश्न विचारतात जिना यांच्यावरती. त्यानंतर ब्राह्मणेतर चळवळ सी के बोले काय म्हटले होते? सार्वजनिक पानवटे खुले करा. हे सी के बोले यांनी बॉम्बेच्या विधिमंडळात मांडले होते. त्यांच्यावर प्रश्न. गव्हर्नर जनरल वरती लॉर्ड लिटनचा कालावधी काय आहे? 1876 ते 80. इथं दुष्काळ आयोग आणि त्याचबरोबर व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट, त्याचबरोबर इंडियन स्टॅच्युटरी ऍक्ट आला होता. ICS परीक्षेचं वय कमी केलं होतं. त्याचबरोबर इंडियन आर्म्स ऍक्ट आला होता. हे सगळी कामे याच्या कालावधीमध्ये. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मवाळ गट. आता मवाळ गटावरती परत एक क्वेश्चन आलं होतं 2014 आणि त्याच्यानंतर 2015 मध्ये परत एक क्वेश्चन आला. मग मवाळ गटाचा कालावधी हा 1885 पासून 1907 सुरत फुटीपर्यंत कंटिन्यू होतो. क्रांतिकारी चळवळ विशेषतः महाराष्ट्रातील क्रांतिकारक आणि त्याच्यात कोणकोणते सदस्य सहभागी होते यावर प्रश्न. त्यानंतर महिला चळवळ आहे, भारत स्त्री महामंडळ. ठीक आहे, यांच्यावर प्रश्न विचारला. स्वातंत्र्याच्या चळवळीवरती क्रिप्स योजना 1942 ची आहे. त्यानंतर जहालवादी गट बघा, मवाळवादी गट आणि जहालवादी गट दोन्ही पर प्रश्न विचारलेले होते. त्याचबरोबर क्रांतिकारी चळवळ पर प्रश्न विचारला. म्हणजे हे कंटेंट तुम्हाला कंपल्सरी करणं गरजेचं आहे. तर टिळकावरती प्रश्न विचारला. आणि औद्योगिकीकरण वालचंद हिराचंद. आता हे वालचंद हिराचंद कुठे आहे? तर अकोल्याच्या जवळ तिथं एक वालचंद नगर नावाचा एरिया आहे आणि त्यांच्यावरती खूप मोठी केस होती. ती केस ऑलरेडी मी तुम्हाला युट्यूब वरती सांगितलेली आहे की डॉक्टर आंबेडकरांनी ती केस लढवली आणि फाशीची शिक्षेपर्यंतचा. तर ही स्टोरी जी आहे ती मी स्किप करतो, पुढच्या लेक्चरला सांगून देतो तुम्हाला. इंटरेस्टिंग आहे. आणि त्या एरियामध्ये वालचंद नगर एरियामध्ये समस्त बहुजन समाजाला रोजगार तयार करून दिला होता. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना वाचवलेलं होतं एका केसमध्ये फाशीच्या शिक्षेपासून आणि म्हणून त्यांनी वालचंद हिराचंद. तर यांनी खूप मोठे उद्योग, मग विमान असेल, कार असेल, तर रेल्वेने ऊसाची वाहतूक करणारे पहिले हे उद्योगपती होते. तर अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारलेले आहेत. तर हे झालं 2014-2015.
2015चा. आता 2016 आणि 2017 मध्ये कोणते क्वेश्चन्स आलेले होते आणि त्याच्यावरती आपल्याला थोडं फोकस करायचं आहे. तर 2016ला घटक उपघटक प्राचीन भारतावरती तब्बल 4 क्वेश्चन आलेले होते. मध्ययुगीन भारतावरती एक प्रश्न विचारला आणि बाकीचे 15 पैकी 10 प्रश्न हे आधुनिक भारतावरती. पण आधुनिक भारतामध्ये इथे महत्वाच्या काही समाज सुधारकावरती एक प्रश्न आणि बाकीचे जे राहिलेले प्रश्न आहेत किती 9 प्रश्न आधुनिक भारताच्या इतिहासावरती. तर बघा इथं प्राचीन भारताच्या इतिहासात अश्मयुग विचारले, नाणे विचारले, चंद्रगुप्त मौर्य परत आले बघा आणि चाणक्य. चंद्रगुप्त मौर्याच्याच कालावधीमधला म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की प्राचीन भारताच्या इतिहासामधले मौर्य साम्राज्य आणि दुसरं कोणतं आहे गुप्त साम्राज्य कंपल्सरी करून जायचं. एक प्रश्न तिथे कव्हर होतो. ठीक आहे, हे अनालिसिस शेवटी सांगितलेलं आहे मी आता सांगून देतो. त्यानंतर मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये कुतुबुद्दीन ऐबक मोहम्मद घोरीचा हा गुलाम होता आणि मग भारतामध्ये 1206 पासून तो राहिला आहे तो 1210 पर्यंत आणि मग त्याने कुतुबुद्दीन अर्थात यांनी कुतुब मिनार बनवलेलं होतं आणि कुतुब मिनार हे दिल्लीमध्ये आता सुद्धा मेहरोली या ठिकाणी आहे. तर तो काही दिवसांपूर्वीचा वाद होता की तिथं मंदिर वगैरे सापडलं. पण याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. म्हणजेच तुम्हाला काय करायचं तर भारतात आलेले परकीय व्यापारी मुस्लिम लोक कोण होते, सत्ताधीश कोण होते तर मोहम्मद गजनी, मोहम्मद घोरी आणि त्याच्यानंतर आलेले सुलतान आणि त्याच्यानंतर मुघल. तर याच्यामध्ये मध्ययुगीन भारताचा इतिहास कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर बघा महाराष्ट्राची चळवळ बघा 2 प्रश्न आले 14-15 पासून इथपर्यंत. तर अण्णाभाऊ साठे, मग अण्णाभाऊ साठे जे आहे शाहीर गवाणकर असतील, अमरशेख असतील आणि त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे. तर ह्या तिघांनी काय केलं होतं स्वतंत्र महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सर्वात जास्त योगदान यांचं जनजागृतीसाठी आलंय क्वेश्चन त्यावरती. त्याच्यानंतर बाकीचे राहिलेले जे प्रश्न आहेत साधारणतः 9 प्रश्न जे आहेत हे 9 प्रश्न आधुनिक भारताच्या इतिहासावरती. तर संयुक्त महाराष्ट्र इथं बापूजी आणेवरती आला. त्यानंतर क्रांतिकारी चाफेकर क्लब परत क्रांतिकारी आलं तर क्रांतिकारी चळवळ कंपल्सरी करा त्यावरती क्वेश्चन आलेले आहे. त्यानंतर शिक्षण आयोग आहे, राधाकृष्ण आयोग आहे. त्यानंतर मुस्लिम लीग त्यामध्ये रहमत अली चौधरी आणि त्याचबरोबर पाकिस्तानच्या शब्दाची उत्पत्ती वगैरे झालेली होती. 1933 मध्ये नाऊ और नेबर नावाचा ग्रंथ लिहिला. आता लक्षात ठेवा की तुम्ही 2024 ला जर तुमचा शेवटचा आयटम असेल तर लक्षात आलं पाहिजे की नाऊ और नेबर आताच नाही तर कधीच नाही. मग 2024 मध्ये स्वतःला एक संदेश द्या, स्वतःला एक मेसेज द्या की आता नाही तो कधीच नाही, अभी नाही तो कभी नाही, नाऊ और नेवर. ठीक आहे. तर वृत्तपत्र स्वराज्य वृत्तपत्रावरती प्रश्न आला होता. त्यानंतर शिक्षण बुद्धी प्रामाण्यवादावरती व्यक्ती अण्णाभाऊ साठे डबल आला होता आणि त्याचबरोबर संघटना सुरेंद्रनाथ बॅनर्जी. तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 1917 मध्ये अखिल भारतीय काँग्रेस उदारमतवादी संघाची स्थापना केली. त्याचबरोबर 1930 नंतर परत पुन्हा संघटनेमध्ये सहभागी झालेले होते. तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी 1895 ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पुण्याच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. तर यांच्यावरती प्रश्न येणारच आहे कंपल्सरी लक्षात ठेवा. योमीचंद्र बॅनर्जी अपवादात्मक परिस्थितीमध्ये येतो पण सुरेंद्रनाथ बॅनर्जी आहेत यांच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता दाट असते. यानंतर आपण जातोय 2017च्या परीक्षा आणि त्याचे घटक आणि उपघटकावरती. तर प्राचीन भारतावरती साधारणतः 6 प्रश्न विचारलेले आहेत. किती 6 प्रश्न विचारले. मध्ययुगीन भारत टोटल स्किप केला होता 2017 मध्ये. मग घटक कोणकोणते आहेत तो तर महाजनपद करायचे आहेत. मौर्य साम्राज्य, गुप्त साम्राज्य, महाजनपद ही 3 घटक आहेत प्राचीन भारताच्या इतिहासामधले. तर बघूया की प्राचीन भारतामध्ये महाजनपद विचारले. त्यानंतर सिंधू संस्कृती त्यामध्ये नगर शोध जे आहे नगरांची रचना हे सुबद्ध नगराची रचना होती तर त्यावरती आला प्रश्न. त्यानंतर सिंधू संस्कृतीमध्ये मुद्रांवरती प्रश्न विचारला. महाजनपद इथे डबल क्वेश्चन आलेला आहे. महाजनपदाचे ग्रंथवर प्रश्न आला आणि संगम साहित्य चेर, चोल, पांड्य दक्षिण भारतातलं संगम साहित्य अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला रिपीट होण्याचे चान्सेस असू शकतात. तर हे मात्र प्राचीन भारताचे 6 क्वेश्चन. मध्ययुगीन भारत 2017 ला टोटली स्किप केलेलं दिसून येतो. ठीक आहे. त्यानंतर आता बाकीचे राहिलेले जे प्रश्न आहेत कोणते तर इथे राहिलेले जे 9 प्रश्न येतात तर हे 9 प्रश्न कुठून आधुनिक भारताचा इतिहास आणि प्लस 3 प्रश्न समाज सुधारक. म्हणजेच काय तर हे 3 प्रश्न समाज सुधारकांचे जर सोडले तर टोटल 6 प्रश्न हे आधुनिक भारताच्या इतिहासावरती. तर घटक कोणते आहेत वृत्तपत्र. मग वृत्तपत्र अमुक वृत्तपत्र कोणत्या ठिकाणावरून प्रकाशित झालं यावरती. त्यानंतर मुस्लिमांची चळवळ सर सय्यद अहमद खान हे पहिले मुस्लिमांच्या चळवळीतले महत्वाचे लीडर्स होते. त्यानंतर व्यक्ती विद्यापती ठाकूर यांच्यावर प्रश्न विचारला. बंगालमधली व्यक्ती आहे ते. त्यानंतर गांधी युग सविनय कायदेभंग 1930 मध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ. काँग्रेसवरती प्रश्न विचारला होता की काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये खालीलपैकी कोणता गट सहभागी होता, कोणते व्यक्ती सहभागी होते, काँग्रेसवरती कोणता ठराव कोणत्या ठिकाणी प्रकाशित झालेला होता. तर हे आधुनिक भारताचे 6 प्रश्न आणि 3 प्रश्न समाज सुधारकावरती. मग त्याचं विभाजन बघा. ईश्वरचंद विद्यासागर काय केलं होतं यांनी 1856 मध्ये विधवांना पुनर्विवाह करण्याची त्यांनी कायदा मंजूर केला होता. तर तो कायदा कॅनिंगच्या कालावधीमध्ये केला की डलहौसीच्या कालामध्ये. तर असा प्रश्न विचारला तर तुम्हाला डलहौसी सांगता आलं पाहिजे. ठीक आहे. पुढे समाजसुधारक संत गाडगेबाबा. नुकतंच 8 मार्च हा त्यांचा जन्मदिवस आहे. म्हणजे जागतिक महिला दिन पण साजरा केला जातो आणि जगातल्या सगळ्याच महिलांचा सन्मान करायला पाहिजे. म्हणजे विशेषतः भारतातल्या महिलांचा सन्मान केला पाहिजे. कारण का महात्मा ज्योतिबा फुले असे सांगतात की स्त्री ही नेहमीच सर्वश्रेष्ठ असते. कारण
कारण ते आपल्याला जन्म देते. ठीक आहे, पुढे संत गाडगे बाबा, त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले. तर ह्या महत्वाच्या 3 समाजसुधारकावरती प्रश्न विचारलाय. मग समाजसुधारक भारतातले 1-2 करायचे, भारतातले 1-2 येतात, ईश्वरचंद्र विद्यासागर आणि राजा राममोहन रॉय. त्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रातले सगळे समाजसुधारक करायचे. ते पण तुम्हाला अतिसंभाव्य सिरीज जी आपली पुढे सुरू होणार आहे, या अतिसंभाव्य सिरीज मध्ये तुम्हाला कोणते समाजसुधारक महत्वाचे आहेत तर हे सगळेच्या सगळे डिटेल्स मध्ये सांगून देतो. तर तोपर्यंत आपल्याला यावरती फोकस करायचे. ठीक आहे, पुढे आता लक्षात आलं असेल तुमच्या की समाजसुधारकावरती इथं प्रश्न विचारले 6, या ठिकाणी 6 आणि त्याचबरोबर या ठिकाणी 3, म्हणजे टोटल 15 प्रश्न कव्हर झालेले 2017ला. आणि त्या 2015ला किती तर साधारण 14, पण इथं 15 प्रश्न कव्हर केले. त्यानंतर पुढे बघतोय आपण 2018 आणि 2019. आता तुम्हाला हे सगळे वर्ष आणि हे घटक हे नवीन वाटत असतील किंवा जर तुम्ही PYQ जर चांगलं केलं असेल तर 100% याचा फायदा तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये. अजून एक टिप लक्षात ठेवा, एक टिप देतो की कोणताही क्वेश्चन रिपीट होत नाही, पण MCQ पॅटर्न मध्ये त्याच टॉपिक वरती क्वेश्चन रिपीटेशनचे चान्सेस जास्त असतात त्या टॉपिक वरती, आणि त्याच्यामुळे क्वेश्चन जरी नाही रिपीट झाला तर त्या घटकाशी संबंधित प्रश्न येतो. उदाहरणार्थ क्रांतिकारी चळवळ. मग क्रांतिकारी चळवळ आपल्याला किती टप्प्यामध्ये शिकायचे? 4 टप्प्यामध्ये. पहिले आहे बंगालचा प्रांत जिथून सुरू झाली होती, दुसरा आहे बॉम्बे प्रांत, तिसरा आहे कुठं पंजाबचा प्रांत, आणि चौथा आहे भारताच्या बाहेर. मग भारताच्या बाहेर कुठं? इंडिया हाऊस आहे, त्याचबरोबर गदर पार्टीची स्थापना आहे, त्याचबरोबर कॅनडा आहे. तर अनेक देशामध्ये क्रांतिकारी चळवळ. आणि त्याच्यानंतर अजून आपण जातो जपानमध्ये, सिंगापूरमध्ये आझाद हिंद फौजेकडे. तर या सगळ्या 4 घटकामध्ये क्रांतिकारी चळवळ आहे. मग याच्या बाहेर क्रांतिकारी चळवळ जिंदगीत जाणार नाही, म्हणजे इतिहासाच्या बाहेर तर जाणारच नाही. मग एवढं जर तुम्हाला कॉम्प्रेस करून सांगितलं जातं तर क्रांतिकारी चळवळीमध्ये 4 महत्वाचे स्टेट येऊन गेले, 4 महत्वाचे एरियाज आले. तर भारताच्या बाहेर समजा सोडून द्या, एक प्रश्न असतो पण सोडून द्या, पण भारताच्या आतमधला पंजाब प्रांत सोडता येणार नाही, बॉम्बे प्रांत सोडता येणार नाही, बंगालमधून तर सुरुवात झाली होती. मग तुम्हाला ही क्रांतिकारी चळवळ कंपल्सरी करायचं. कारण का तर प्रत्येक परीक्षेमध्ये इथं प्रश्न आलेला आहे. लक्षात आलं असेल तुमच्या की नेमकं घटक कोणते फोकस करायचे आहेत. आता बघू या 2018 मध्ये कोणत्या घटकावरती आयोगाने फोकस केला होता आणि तो क्वेश्चन परत परत रिपीट होण्याचे चान्स आहेत का? तर आधुनिक भारतच ब्ल्यू मध्ये सगळा दिसतोय, आणि त्याच्यानंतर 2 प्रश्न दिसतात मध्ययुगीन भारताच्या इतिहासावरती. म्हणजे आधुनिक भारतावरती टोटल किती प्रश्न विचारले? 7 क्वेश्चन आले 2018ला. याच्या अगोदर 6, एक तर आता 7 आलेले होते. बघा, प्राचीन भारताच्या इतिहासावरती कुमार गुप्त यांच्यावरती प्रश्न विचारला, ज्यानं नालंदा सारखी विद्यापीठाची स्थापना केली. आणि इतिहासप्रेमी आणि इतिहासकार म्हणून मी अशाच एका सोसायटीची सर्चिंग केलं की ज्याचं नाव जगातल्या सर्वात पहिल्या विद्यापीठाचं असावं, आणि मग मला सापडली काय? नालंदा नगरी सोसायटी. मग मी तिथं राहायला गेलो. ठीक आहे, इंटरेस्टिंग आहे आपल्यासाठी. आपल्यामध्ये एक इंटरेस्टिंग आणि आपल्यामध्ये एक गौरवाची गोष्ट असते की आपण इतिहासाशी संबंधित असणाऱ्या गोष्टींबरोबर अटॅचमेंट करतो. ठीक आहे, पुढं प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये प्रश्न विचारलाय कुमार गुप्त. त्यानंतर प्राचीन भारताची व्याख्या याच्यावरती प्रश्न विचारला. ताम्रपाषाण युगावरती, वैदिक काळावरती सम्राट अशोक, चंद्रगुप्त मौर्य आलं परत. त्यानंतर समुद्रगुप्त. मी मगाशीच काय सांगितलं होतं, एक तर मौर्य साम्राज्य चांगलं करा आणि दुसरं काय करा? गुप्त. ठीक आहे, त्याच्याबरोबरच इथं वैदिक पण चांगलं करा, कारण त्याच्यावरती प्रश्न विचारतात. आणि अजून एक राहिलेला घटक कोणता आहे तर महाजनपद. हे 4 घटक इतिहासाचे करून जावा, 1 ते 2 प्रश्न कव्हर होणार आहे 100%. लक्षात ठेवा. तर 7 प्रश्न इथे विचारले. मध्ययुगीन भारताचा इतिहास, अल्लाउद्दीन खिलजी बघितला असेल ना डान्स त्याचा. हा, त्यानंतर पुढे दुसरा प्रश्न आहे कृष्णदेवराय. आता पाठीमागे काय सांगितलं होतं? नगर साम्राज्यावरती आला ना प्रश्न इथं, नगर साम्राज्यावरती. ओके, तर याच्यामध्ये नगर, हे बघा 2015ला प्रश्न आला होता. त्याच्यानंतर इथे प्रश्न आला परत एकदा कृष्णदेवराय, म्हणजेच काय तर विजयनगर साम्राज्यावरती प्रश्न आला. तर असे क्वेश्चन रिपीट होतात, याच्यासाठी तुम्हाला फायदा देणार आहे मला माहिती आहे. आणि अजून एक 100% की हे जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही तुमच्या मित्राला ग्रुपला शेअर करायला नक्की विसरू नका. कारण का तर दिल्याने वाढतं. मी याच्यामध्ये एवढं सगळं काम करतोय, पण माझ्या नॉलेज मध्ये दिवसेंदिवस वाढ होते, माझ्या नॉलेज मध्ये कमी नाही होते. तर तुम्ही अभ्यास करत असताना स्पर्धा वाढवतो आपण, असं काही होत नसतं. तर तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करत चला. जर ही PDF तुम्हाला अवेलेबल झाली तर लेक्चर नंतर आपल्या हिस्ट्री फॉर ऑल या चॅनलवरती PDF अवेलेबल करून देतो. किंवा जर माझ्याकडे व्हॉट्सअपला तुमचा जर नंबर सेव्ह असेल तर मी अभ्यासाचं साहित्य काही स्टेटसला ठेवत असतो. चालता चालता व्हॉट्सअप बघता बघता जरी अभ्यास करायचा असला तरी त्या स्टेटस मधून अभ्यास होऊन जातो. किंवा मोटिवेशन, MPSC मध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे मोटिवेशन, जे आपल्याला कोणाकडून
मिळत नसतं आणि ज्याच्याकडून मिळतं ना तर तो आपल्यासाठी खूप बेस्ट राहतो. मग मी नेहमी मोटिवेशन देतो आणि त्याचबरोबर इतिहासाची माहिती मी माझ्या व्हॉट्सअपच्या स्टेटसच्या माध्यमातून तुम्हाला रोज काहीतरी बूस्टर डोस देण्याचा प्रयत्न करतो. हा, त्याचे लाभदायक आणि लाभ करते तुम्ही सगळेजण आहेतच हे मला माहिती आहे नक्की. आणि जर माझ्याकडे नंबर सेव्ह नसेल तर तुमचं नाव पाठवा, सेव्ह करून ठेवतो, तुम्हाला स्टेटस दिसेल, काही इन्फॉर्मेशन मी शेअर करतो जी अभ्यासाची असेल. अनवॉन्टेड गोष्टींसाठी तुमच्याकडे वेळ नाही, बिलकुल माझ्याकडे तर 1 सेकंदाचा वेळ नाही. चला तर मध्ययुगीन भारताचा इतिहास अलाउद्दीन खिलजी आणि कृष्णदेवराय. आता इथं महत्वाचे आधुनिक भारताच्या इतिहासावरती टोटल 4 प्रश्न विचारले. पहिला आहे आंग्ल म्हैसूर युद्ध, किती प्रश्न विचारले? 4. सुभाषचंद्र बोस आझाद हिंद फौजेबद्दल, क्रांतिकारी चळवळ, स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये महिला सहभाग होता आणि व्यक्ती मिस लाड. आता मिस लाड जे आहेत तर महात्मा गांधीजी यांच्या चळवळीमध्ये सहभागी झालेले होते प्रभावित होऊन, तर मिस लाड किंवा स्लाद वरती प्रश्न आला. आणि समाज सुधारकावरती 2 प्रश्न विचारले. एक आहेत वीरा शिंदे, दलितांचे वंचित है ना, त्यानंतर दुसरा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर वीरा शिंदेचा कार्यकाळ संपला, आंबेडकरांचा कार्यकाळ सुरू झाला. मग या दोघांना आपल्याला फोकस करता येऊ शकतं. 2018 मध्ये अशा प्रकारे इथे प्रश्न विचारले 7, 7 आणि 2 9 आणि 9 आणि 4 किती झाले? 9 आणि 4 13 आणि 2 15, टोटल 15 प्रश्न इथे विचारलेले होते. तर 2018 15 प्रश्नांचा कोटा त्यांनी पूर्ण केला होता. आय होप तुम्हाला समजतंय आणि जर समजत नसेल तर कमेंट मध्ये सांगा की याची अडचण काय आहे तुमची. ठीक आहे, आणि नक्कीच आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. कारण का तर हे लाईक केल्यानंतर काय होतं, आम्हाला भारी वाटतं की तुम्हाला व्हिडिओ आवडतोय आणि तुम्ही शेअर करा. आणि नक्की 1-2 शब्द टाईप करण्यासाठी आपल्याला एवढं जास्त कष्ट नाही लागणार की थँक्यू किंवा छान आहे किंवा हे मिस्टेक आहे किंवा हे चुक. कारण तुम्ही जर तसं केलं तर पुढच्या व्हिडिओसाठी इम्प्रूव्हमेंट करायला चान्स असतो जर निगेटिव्ह पॉईंट सांगितले तर. आणि आवडला असेल तर नक्कीच थँक्यू म्हणायला विसरू नका. चला तर 2019 मध्ये प्रश्न घटक आणि उपघटक. तर प्राचीन भारताच्या इतिहासावरती टोटल 6 प्रश्न विचारले. बघा इथं 7 आहे, तिथं 6 आहे, हे लक्षात ठेवा. ऍव्हरेज त्यानंतर पुढे मध्ययुगीन भारताचा इतिहास 2 प्रश्न विचारले आणि बाकीचे राहिलेले जे प्रश्न होते 6 आणि 2 8. आता 8 इथंच गेल्यानंतर बाकीचे राहिलेले 7 जे आहेत तर हे आधुनिक भारताच्या इतिहासावरती. तर बघा इथं महत्वाचे प्रश्न की मौर्य साम्राज्य आला. तर इथं प्राचीन भारतावरती मौर्य कालखंड, त्यानंतर राजघराणे, त्यानंतर घराण्याचा व्यवसाय, हर्षवर्धन गुप्त काळ आहे, वैदिक काळ आहे आणि चोल साम्राज्य, चेर चोल पांड्य, मौर्य, गुप्त, वैदिक, महाजनपद एवढंच करा प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये. आणि जर तुम्हाला प्राचीन भारताच्या इतिहासाच्या नोट्स पाहिजे असतील तर मला हाय करून द्या व्हॉट्सअपवरती किंवा टेलिग्रामवरती, मी तुम्हाला नोट्स पाठवून देतो. त्याची झेरॉक्स करा, त्या झेरॉक्स मध्ये जेवढं दिले तेवढंच वाचा, तुम्हाला इथे प्रश्न घेऊन जातील 100%. ठीक आहे, पुढं मध्ययुगीन भारताचा इतिहास. मोहम्मद घोरी काय सांगितलं? कुतुबुद्दीनवरती आला होता याच्या अगोदर. आता कोणावर आला? मोहम्मद घोरीवरती, तो भारताचा 2 नंबरचा आक्रमक होता. त्यानंतर मुघल साम्राज्य आलेच होते भारतावरती. तर मग मोहम्मद घोरी, मोहम्मद गजनीवरती नाही केलं तरी चालेल, पण गजनीच्या स्वाऱ्या विचारतील तुम्हाला. 17 स्वाऱ्या आहेत, 1000 ते 1029-30 पर्यंत. तर मोहम्मद गजनी, मोहम्मद घोरी, त्याच्यानंतर सुलतानशाही आणि त्याच्यानंतर मोगल, एवढे 4 कंटेंट करा. त्याच्याही आधुनिक मध्ययुगीन भारताचे नोट्स आहेत, मी तुम्हाला नोट्स देतो. मला काय वाटतं की इथं सांगितलेल्या ज्या बॅच आहेत ना हे ऍप्लिकेशन मध्ये, बॅच तुम्हाला जर इतिहास अवघडच जात असेल, शिकायचा असेल तर करा, नसेल तर इथं शिका, कोणाचीही बॅच करा, डझंट मॅटर. ठीक आहे, माझ्यासाठी मॅटर नाही करत. पण मी जे मटेरियल देतोय ना तर याच्यामध्ये मी 100% दिवसाचा 80% मी वेळ खर्च करतोय माझ्या या इतिहासाच्या विषयामध्ये. ठीक आहे, आणि मग जर एवढा वेळ खर्च करून त्या इतिहासामधून काहीतरी देत असेल तर माझा एकच प्रामाणिक हेतू आहे की तुम्ही पास झाले पाहिजे, तुम्ही रिझल्ट काढला पाहिजे. बॅच कोणाची करा, या व्हिडिओचा फायदा घ्या, बॅच कोणाची करा, कुठेही जाऊ शिका, कसंही शिका, पण ह्या नोट्स किंवा हे इन्फॉर्मेशन तुम्ही घ्या आणि तुम्ही अधिकारी झाले पाहिजे. अपेक्षा ही आहे, कारण त्याचं गंमत अशी आहे की गरिबी खूप वाईट असते, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, दुसऱ्यांनी ठेवलेल्या अपेक्षा ह्या आपल्यासाठी खूप घातक असतात. आणि या सगळ्या अंधकारमय जगातून प्रवास करत असताना आपण पास होणं हे आपल्यासाठी म्हणजे अतदीप भव सारखं आहे की डायरेक्ट तुम्ही अंधारातून डायरेक्ट प्रकाशाकडे प्रवास करत असता. सो एनिवे, तर इथं आधुनिक भारताची इतिहास 7 प्रश्न. व्यक्ती कोल्हापूर गट विचारला होता, स्वराज्य पार्टी 1923 चे अध्यक्ष विचारले होते. त्यानंतर व्यक्ती दास पटेल आणि पंडित मदन मोहन वाल्वी यांचा एक गट विचारला होता. वृत्तपत्र बंगाली, घटनाक्रम 1905 पासून 1915 पर्यंत झालेल्या घटना. त्यानंतर आधुनिक इतिहास, आर्थिक इतिहासामध्ये संपत्ती वहन आणि संपत्तीचं अपहरण. तर दादाभाई नौरोजी संपत्तीचं वहन सांगतात आणि न्यायमूर्ती रानडे हे अपहरण सांगतात. आणि व्यक्ती बापूसाहेब माटे. तर एवढे प्रश्न तुम्हाला इथे विचारले. म्हणजे प्राचीन भारताच्या इतिहासावरती 6 प्रश्न, यावरती 2 प्रश्न विचारले होते आणि बाकीचे राहिलेले जे 7 प्रश्न होते तर साधारणतः हे 15 प्रश्न अशा पद्धतीनं 2019 मध्ये विचारलेले होते. आता 20 आणि 21चा या प्रश्नांचा आपल्याला बघायचं
ठेवायचं आहे. पण एक सूचना तुम्हाला सांगू इच्छितो मी, काय आहे तर ही बॅचेस आहे. म्हणजे तुम्हाला जर माहितच नसेल की आपल्या इतिहासाचे बॅचेस वगैरे आहेत, तर फक्त माहितीसाठी, याच्या अगोदरचा डायलॉग मला चांगला माहिती आहे की बॅच घेतली तरी चालते, नाही घेतली तर चालते, पण अवघड जर वाटत असेल, तुम्हाला इतिहास काहीच कळत नाही, वर्ष कळत नाही, ठिकाण कळत नाही, प्रश्नही कळत नाही आणि काहीच कळत नाही, आणि तुम्हाला इतिहासकार आणि इतिहास दोन्ही गोष्टी खूपच लांबच्या आहेत, म्हणजे दूरपर्यंत संबंध नाही त्याचा, तरी सुद्धा इतिहासात चांगले मार्क मिळत नसतील तर 100% सांगतो की हे केल्यानंतर चांगले मार्क मिळणार आहेत. पण अवघड वाटत असेल तर करा. तर त्याच्यासाठी तुम्हाला नोट्स फ्री मध्ये करून देतोय. तसे ऍप्लिकेशन मध्ये नोट्स दिलेले आहेत, प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक, समाजसुधारक सगळ्या नोट्स मी आपल्या हिस्ट्री बाय सचिन गोळी ह्या ऍप्लिकेशन मध्ये दिलेल्या आहेत. जर आतापर्यंत ऍप्लिकेशन घेतलं नसेल तर त्यामध्ये सगळ्या पीडीएफ आहेत, तर त्या पीडीएफ सुद्धा तुम्ही तिथून डाउनलोड करून घ्या, प्रिंट करा मात्र, आणि मग व्यवस्थित वाचा. पण मिसयूज होता कामा नये आणि तो करू पण नाही, कारण त्याच्यामध्ये मी माझा जीव घातलेला आहे त्याच्यामध्ये आणि एवढा वेळ दिलेला आहे, तर त्याचा मिसयूज न होता तुम्ही अधिकारी व्हा. तो तुमचा स्वार्थ आहे, तो स्वार्थ निस्वार्थ असला पाहिजे. चला, तर ह्या सगळ्या बॅचेस आहेत. पहिल्यांदा सांगतो ऑफलाईन बॅच. जर पुण्यामध्ये येत असाल तर नक्कीच ऑफलाईन बॅचच्या एका लेक्चरला तरी बसा, ठीक आहे, आणि त्यामधून तुम्हाला खूप सारं काही बघायला मिळतं. तर अमोल पाटील सरांच्या बीएन अकॅडमीच्या हॉलवरती किंवा तिथंच आपले ऑफलाईनची बॅच असते, आणि ऑफलाईनच्या बॅचेसचं लेक्चरचं टायमिंग आणि टॉपिक हा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपडेट करून देत असतो मी रोज सकाळी 8 वाजता. त्यानंतर दुसरं आहे की 2024 कंबाईनच्या पूर्व परीक्षेसाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर या परीक्षेसाठी तुम्हाला ही बॅच दिलेली आहे. तर हे बॅच टोटली ऑनलाईन आहे, त्याच्यामध्ये 6 महिन्याची व्हॅलिडिटी, एक व्हिडिओ 3 वेळा बघता येतो, 35-40 पेक्षा जास्त व्हिडिओ आहेत आणि चांगलं शिकवलेलं आहे जो परीक्षेला येतं. 21 पासून माझा एक रेकॉर्ड आहे की 2021 पासून प्रत्येक वर्षी परीक्षेला कंबाईन असो किंवा राज्यसेवा असो तर एखादा तरी प्रश्न मी सांगतो आणि तो तिथे येतोच. तर हे क्रेडिट मी मला घेतो, कारण का तर हे सगळं मी त्याला अनालिसिस करतो की कोणत्या टॉपिक वरती प्रश्न येणार आहे. त्यानंतर तिसरी महत्वाची सूचना आहे की तुम्ही जर राज्यसेवा 2024 ची एक्झाम जर देणार असाल तर कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्त इतिहास मिळाला पाहिजे. 15 प्रश्न कव्हर करायचे, स्किप करायचा नाही कोणता विषय, की एक सुद्धा विषय करू नका एकही. त्यानंतर इथं वन डे बॅच आहे आपले टाकलेली, वन डे रिव्हिजन बॅच इतिहासाचे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 साठी. यामध्ये प्राचीन भारत आहे, मध्ययुगीन, आधुनिक आहे, महाराष्ट्र आणि समाजसुधारक सगळे शिकवलेले आहेत. घ्या, अभ्यास करा, पास व्हा आणि चांगले मार्क मिळवा, ठीक आहे. त्यानंतर ऑनलाईन बॅच आहे, 2 पट बघता येतं आणि 2 महिने बघता येतं. हिस्ट्री बाय सचिन गोळी ऍप्लिकेशन घ्या, आणि तुम्हाला जर काहीच नाही समजलं तर या नंबरवरती मला फोन करा, मी तुम्हाला सगळी माहिती देऊन देतो. दुसरी महत्वाची गोष्ट की जर युट्यूबचे लेक्चर बघायचे असेल तर फक्त युट्यूब वरती ओनली वन सचिन गोळी, तर नाव बदलून तर शिकवत नाही, ओरिजिनल सचिन गोळी आहे. तर ही वन डेची रिव्हिजन बॅच आहे आणि ह्या बॅच मध्ये फक्त 250 रुपये तुम्हाला हे सगळे व्हिडिओ मिळतात. साधारणतः 15 पेक्षा जास्त व्हिडिओ आहेत. तर घ्या, अभ्यास करा, पाठ करा, प्रश्न सोडवा, अधिकारी व्हा आणि नक्कीच सांगायला विसरू नका, ठीक आहे. दुसरं महत्वाचं 2020 आणि 21 चे घटक आपल्याला बघायचे आहेत. तर 2020 मध्ये कोणत्या टॉपिक वरती फोकस केलेला होता तर घटक आणि उपघटक. प्राचीन भारतावरती 3 प्रश्न, मध्ययुगीन भारतावरती 2 प्रश्न विचारले होते आणि बाकीचे राहिलेले 15 प्रश्नांपैकी इथं 1 आणि इथं 1 म्हणजे हे 2 प्रश्न झाले. म्हणजे टोटल किती झाले होते आपले तर 7 प्रश्न झाले. मग 8 प्रश्न जे आहेत हे आधुनिक भारताच्या इतिहासावरती. पण प्राचीन भारतामध्ये वैदिक काळावरती प्रश्न विचारला, समुद्रगुप्तावरती आला, कुमारगुप्त यांच्यावरती आला होता. त्यानंतर ग्रंथ पण प्राचीन भारतातले विचारले. मध्ययुगीन भारतामध्ये सय्यद घराणे म्हणजेच कोणतं तर सुलतान विचारलेलं होतं आणि दुसरं त्याच्यानंतर मुघल विचारलं, म्हणजे सुलतान आणि मुघलशाही दोन्ही विचारलं होतं मध्ययुगीन मध्ये. त्यानंतर आता आधुनिक भारतामध्ये पेशवे, जयसिंग, सरफौजी वगैरे यांच्यावरती दक्षिण भारतावरती. त्यानंतर मयूरभंज, कोल्हापूर, भोपाळ या ठिकाणी संस्थाने विलिनीकरण यावरती प्रश्न विचारला. त्यानंतर संघटना विचारली, दास्ता, सियामल दल आणि परशुराम दल. हे नवीन क्वेश्चन होता, थोडासा अँटिक होता. त्यानंतर स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये महिलांचा सहभाग, 2 वेळा क्वेश्चन आलेले महिलांच्या चळवळीवरती. त्यानंतर इथं शेतकऱ्यांचा उठाव, वारली म्हणजेच कुठं ठाणे जिल्ह्यामध्ये. त्यानंतर बघा समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्याशी संबंधित असणारा सत्यशोधक समाज यावरती तर सर्वात मोठा गोंधळ आहे. कोणता तुम्ही सगळ्यांनी गट कप मुख्य परीक्षा दिलेली आहे आणि सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य कोणाचं आहे मी टेलिग्रामवरती टाकलेले होते त्याची डिटेल्स. जर प्रार्थना समाजाचं सुबोध पत्रिका हे जर पत्रक असेल तर त्या पत्रकाचं ब्रीदवाक्य हे सत्यमेव जयते हे प्रार्थना समाजाचं कसं होईल. मग लव्ह ऑफ गॉड इन द सर्व्हिस ऑफ मॅन हे काय आहे. दुसरी गोष्ट तुम्ही वायसीएमचा संदर्भ द्या, वायसीएमच्या संदर्भामध्ये सांगितलंय सत्यधर्म समाजामध्ये त्यांचा सार्वजनिक सत्यधर्म नावाच्या ग्रंथामध्ये महात्मा ज्योतिबा फुले सांगतात की सत्यमेव जयते हे प्रार्थना सत्यशोधक समाजाचं ब्रीदवाक्य आहे. मग जर तुम्ही कलेक्टर आहात
मग तुमची सगळी फॅसिलिटी ही तुमच्या मुलाला कशी काय मिळणार आहे? म्हणजे लवाजमा असेल तो सही करण्याचे अधिकार नाही मिळत आहे, मग सुबोध पत्रिकेचं प्रार्थना समाजाबरोबर कसं जोडलं जातं? मग इथे महात्मा फुले वायसीएमच्या पुस्तकात संदर्भ दिलेला आहे आणि आयोग एवढं काय काम करतं की डायरेक्ट त्यांनी प्रार्थना समाजाच्या ऐवजी सत्यशोधक समाजासाठी प्रार्थना समाज केलेला आहे. आता संदर्भ कुठेच नाही सापडत आहे. घाटाळ सरांच्या पुस्तकामध्ये सुबोध पत्रिकेचं दिलेलं आहे. अनेक इतिहासकार, लेखक, विचारवंत यांच्याबरोबर चर्चा केली तर हा प्रश्न हॅशटॅगला जायला पाहिजे होता आणि माझंही तेच मत होतं की हा प्रश्न रद्द व्हायला अपेक्षित होता, परंतु आता त्याची रेफरन्स देण्याची आणि वाद करण्याची वेळ पण निघून गेलेली आहे. त्याच्यामुळे आयोगाचं स्वागतच आहे निर्णयाचं, पण युक्तिवाद हा सांगतो की सत्यशोधक समाजाचा आहे, नसेल तर हा प्रश्न रद्द केला पाहिजे, कारण वायसीएम आम्हाला संदर्भ आहे. डायरेक्ट एका लाईन मध्ये दिलेल्या वायसीएमच्या या सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकातला तो संदर्भ आहे. जर पाहिजे असेल तर टेलिग्रामवर शेअर करतो की तो तुम्हाला व्हॉट्सअप करून देतो. चला तर आधुनिक भारताचा इतिहास, तर इथं महत्वाचे व्यक्ती आणि घटनाक्रम स्वातंत्र्य चळवळीचा असे प्रश्न विचारले. त्यानंतर 2021 मध्ये काय विचारले होते बघा, घटक आणि उपघटक. तर प्राचीन भारत हा टोटली स्किप केलेला आहे. मध्ययुगीन भारताच्या इतिहासावरती 1 प्रश्न आणि समाज सुधारकावरती टोटल किती? 3 प्रश्न. टोटल 11 प्रश्न आधुनिक भारताच्या इतिहासावरती विचारले होते 21चा. मग बघूया की संयुक्त महाराष्ट्र, जिल्हा आणि तालुका विचारला, साम्यवादी चळवळ म्हणजे मानवेंद्रनाथ रॉय, स्वातंत्र्याची चळवळ, युवा संघटना, शिक्षण आयोग म्हणजे आयोगाच्या जोड्या लावा विचारलं होतं. तर त्याच्या अगोदर राधाकृष्ण आयोगाला, आता जोड्या लावा. त्यानंतर काँग्रेसवरती प्रश्न विचारला, ॲलन ह्यूम वरती, ब्राह्मणेतर चळवळीचा ग्रंथ विचारला, स्वदेशी चळवळीमध्ये लोकमान्य टिळकांचे योगदान, 1857 जे कैदी होते कुठं कोणाला पाठवलं होतं? अंदमान निकोबारला. आणि काँग्रेसमध्ये मावळवादी गट, मावळवादी गटावरती आतापर्यंत 4 क्वेश्चन झाले. म्हणजे तुम्हाला मावळवादी, जहालवादी, लोकमान्य टिळक आणि काँग्रेसचे अधिवेशन पाठ करणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं इथे प्रश्न विचारले. समाज सुधारक, तर डॉक्टर B.R. आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, न्यायमूर्ती रानडे आणि साहित्य कोणतं होतं? तर हे 4 प्रश्न इथे विचारले होते समाज सुधारकावरती. म्हणजे साधारणतः किती झाले होते? 4, 14 आणि 1, 15. तर टोटल अशा प्रकारे 15 प्रश्न हे 2021 मध्ये आयोगाने विचारले होते. आय होप तुम्हाला नक्कीच याचा फायदा होणार आहे. आणि ज्यांना सिरियस, ज्याला पास व्हायचं, जे सिरियस करतात ना, तर ते याला सिरियस बघतील. आणि जर तुम्ही याला टाइमपास म्हणून बघत असाल तर तुम्हाला हे पण कळणार नाही आणि तुम्ही इथे 1 तास तरी कमीत कमी वाया घालवताय. ठीक आहे. यानंतर आपण पुढच्या 2022 आणि 2023 म्हणजे शेवटच्या परीक्षेमध्ये बघूया की शेवटच्या लास्ट 2 वर्षाला कोणते प्रश्न विचारले होते. ऑलमोस्ट सेम पॅटर्न आहे 22-23चा, बऱ्यापैकी सेम पॅटर्न आहे. कदाचित 2024 मध्ये थोडासा बदल होईल, स्विंग होईल, पण याचाच अंदाज घ्या की 2022-23 मध्ये काय विचारलं होतं. आणि नक्कीच ह्या 2024च्या एक्झाम मध्ये सुद्धा सेम पॅटर्न कॉपी पेस्ट केला जाऊ शकतो. लक्षात ठेवा, हे सगळं अपेक्षांचं ओझं जर कमी करायचं असेल तर अभ्यासाचं स्पीड वाढवा. जर तुम्ही आज नाही पळाले तर दुसरा कोणीतरी एवढा पळेल की तुम्हाला तुडवून पुढे जाईल. आणि तुमच्या अभ्यासामध्ये जर तुमचं स्पीड आणि क्वालिटी नाही ठेवली तर 100% सांगतो की तुम्ही एवढ्या लांब फेकला जाल की आयुष्यामध्ये व्यवस्थित काही करू शकणार नाही. म्हणून चांगला अभ्यास करा. संधी याला अशाच माणसांना दिली जाते, संधी अशाच माणसांना दिली जाते की ज्याच्यामध्ये काहीतरी करायची धमक असते. म्हणून आग आतमधून लागू द्या. मी बोलल्यानंतर आग लागणं तो वेगळा भाग असतो, पण आग आपल्याला आतमधूनच लागली पाहिजे, जेणेकरून तुमचं स्पीड हे जास्त वाढलं पाहिजे. म्हणजे हनुमान उड्या कधी मारतो? आमचे एक मित्र आहेत आणि त्यांना असं काही टोमणा मारायचं असेल तर आम्ही नक्कीच म्हणतो की हनुमान, शेपटीला आग लागली की हनुमान उड्या मारतो. तुमच्या शेपट्या जरी नसल्या तर आग लागू द्या. ठीक आहे. 2022 मध्ये घटक, प्राचीन भारतावरती 2 प्रश्न, मध्ययुगीन भारतावरती 2 प्रश्न, सेम पॅटर्न कॉपी पेस्ट. 23 मध्ये प्राचीन भारताला 2 प्रश्न, आधुनिक भारताला 2 प्रश्न. त्याच्यानंतर समाज सुधारकाला 4 प्रश्न, समाज सुधारकाला 4 प्रश्न. आता बघा या स्लाइडचा किती तुम्हाला फायदा होणार आहे. 2024 मध्ये 100% फायदा होणार आहे, पण मी या मताचा नाही की हाच पॅटर्न 2024 मध्ये येऊ शकतो. कमी जास्त होऊ शकतं. दुसरी गोष्ट, इथं बाकीचे प्रश्न किती विचारलेले आहेत? 7 प्रश्न आधुनिक भारतावरती आणि इथं सुद्धा 7 प्रश्न आधुनिक भारतावरती. टॉपिक मात्र बदललेले आहेत. बघूया आपण. प्राचीन भारतावरती अश्मयुग आहे, महाजनपद, ग्रंथ, मध्ययुगीन भारतामध्ये होते, मध्ययुगीन भारतामध्ये ग्रंथ आणि मध्ययुगीन भारतातली दिल्ली सल्तनत. ठीक आहे. दिल्ली सल्तनत सांगितलं होतं मी. त्यानंतर दुसरी गोष्ट की इथं संघटना विचारला, कोल्हापूरच्या संघटना करा, त्यावरती बरेच प्रश्न रिपीट झाले होते. त्यानंतर गोवा मुक्ती संग्राम आहे, शिक्षण समितीचे अध्यक्ष कोण होते, स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये 1930 ची सविनय कायदेभंग 2 वेळा प्रश्न आला, कायदे 1947 विचारला, शेतकरी संघटना, क्रांतिकारी संघटना HRA HSRA यावरती विचारतात. आणि युद्ध प्लासीचं 1757. समाज सुधारक शाहू महाराज, वीरा शिंदे, दादोबा तरखडकर आणि डॉक्टर आंबेडकर. शाहू फुले आंबेडकर तोंडपाठ करा.
शाहू फुले आंबेडकर तोंडपाठ करा, आणि तोंडपाठ करायचं असेल तर माझा एवढा डाटा युट्यूब वरती आणि कुठल्याही पुस्तकामध्ये नाहीये, ते युट्यूब वरती लेक्चर टाकलेलं आहे. मला हे सांगायला अभिमान वाटतो की ज्यांच्यामुळे माझा उद्धार होतोय, आणि जवळपास 2.25 लाख लोक माझा व्हिडिओ जर बघत असतील तर मी त्याच्यामध्ये खूपच बेस्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. दोन्ही व्हिडिओ बघा, शाहू महाराज असेल, आंबेडकर असेल आणि महात्मा ज्योतिबा फुले. तर स्पर्धाग्राम ज्यांच्यामुळे आमचा उद्धार झाला होता, आणि त्यावरती 2.25 लाख लोकांनी प्रेम केलेलं आहे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या व्हिडिओवरती, 1.5 लाख लोकांनी शाहू महाराजांच्या व्हिडिओवरती, आणि बाबासाहेब आंबेडकरांचा व्हिडिओ 20,000 लोकांनी आपल्याच हिस्ट्री बाय सचिन गुडिग या चॅनलवरती 20,000 लोकांनी बघितलेलं आहे. तर तुम्हाला सगळ्यांचं पहिल्यांदा थँक्यू की तुम्ही सगळ्यांनी एवढं प्रेम दिल्यामुळे मला एक उत्साह येतो, आणि नक्कीच या उत्साहाचं रूपांतर मी प्रेरणादायी भाषणामध्ये करतो, आणि प्रेरणादायी शब्दामध्ये करून तुम्हाला नक्कीच एक नवीन ऊर्जा देण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असतो. आणि याचा फायदा कित्येक लोकांना होता, आय डोंट नो, परंतु प्रत्यक्ष अप्रत्यक्ष याच्यावरती जोडलेले, याच्याशी आणि माझ्याशी प्रत्यक्ष जोडलेल्या सगळ्यांना माझा नेहमीच एक सलाम असेल. पुढं 2023 मध्ये 2 प्रश्न प्राचीन भारत, 2 प्रश्न मध्ययुगीन, 7 प्रश्न आधुनिक आणि 4 प्रश्न समाज सुधारक. तर प्राचीन भारतात वैदिक काळ, ठीक आहे, त्यानंतर शुंग घराणं, मध्ययुगीन भारतात नाथपंथ आणि अकबर. आता दिल्ली सल्तनत इथं मुघल आलं, इथं सुलतानशाही, इथं अकबरशाही आली, ठीक आहे, अकबरशाही म्हणजेच मुघलशाही आली. त्यानंतर इथं घटनाक्रम स्वातंत्र्य चळवळीचा, प्रादेशिक संघटना, पुणे सार्वजनिक सभा, मद्रास महाजन सभा वगैरे वगैरे. त्यानंतर स्वराज्य पार्टी 1930 चे आणि साबरमती करार आहे. त्यानंतर शेतकरी संघटना, कृषक संघ केरळचा, दांडी यात्रा 1930 ची, सविनय कायदेभंग इथं आलं, परत इथे एकदा आलं होतं. 1857 कर्जा सिंग, आणि वर्तमानपत्र कॉमनवेल्थ आणि एनी बेजट यांनी सुरू केलं होतं. समाज सुधारकामध्ये पंडित रमाबाई, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि बाळशास्त्री जांभेकर. तर आतापर्यंत जेवढे प्रश्न आलेले होते वेगवेगळ्या घटकावरती, सगळेचे सगळे प्रश्न इथं मी तुम्हाला सविस्तर सांगितलेले आहेत. आता याचा सारांश जर बघायचं म्हटलं तर तुम्ही काय करायचंय, तुम्हाला एक काम सांगतो, कोणत्या टॉपिक वरती सर्वात जास्त वेळा प्रश्न आले होते. मी तुमचं थोडंसं काम हलकं करून देतो. मला माहिती आहे, मला अपेक्षा आहे की हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडणार आहे. तर बघा, कोणत्या टॉपिक वरती सर्वात जास्त वेळा प्रश्न आले होते मी काढलेले, तरी पण तुम्हाला आता अनालिसिस करायचे, व्हिडिओ थोडंसं स्पीड कमी करायचे, स्पीड कमी करण्याची सेटिंग वरती असते, हे पण सांगावं लागतं आपल्याला, कारण का तांत्रिक अज्ञानता हे आपल्यामध्ये नसावी, पण असली तर ते मात्र आपल्यासाठी दुर्दैवाची असू शकते. तर आता याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला, की कोणत्या टॉपिक वरती क्वेश्चन जास्त आले होते. बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यावरती 14ला 2 आले, 15ला 1, 17ला 2 आणि 21ला 1 प्रश्न आला होता. त्यानंतर क्रांतिकारी चळवळ 14ला 1, 15ला 1, 16ला 1, 18ला 1, 20ला 1, 21ला 1 आणि 22ला 1 कंटिन्यू प्रश्न विचारलाय. स्वातंत्र्याची चळवळ 14, 2, 15, 2, 18, 1, 20, 2, 21, 1, 22, 1 आणि 23ला 2 प्रश्न विचारले. त्यानंतर वृत्तपत्रावरती 17ला 1, 18ला 1, 19, 1, 21, 1 आणि 23ला 1 कंटिन्यू आलेले क्वेश्चन आहे. त्यानंतर 1857चा उठाव 21 आणि 23 करा, आपण करा, त्याच्यामध्ये जास्त डीप मध्ये जा 1857च्या उठावावरती, आणि बॅच मध्ये एवढं सुंदर घेतलेलं आहे की ज्याचा 100% तुम्हाला फायदा होणार आहे. पुढे समाज सुधारकावरती तर किती क्वेश्चन आलेले आहेत, तर 15ला 2, 16, 1, 17, 2, 18, 2, 19, 2, 20ला 4, 21ला 4, 22ला 4 आणि 23ला 4. आता 2024चं पण उदाहरण सांगतो तुम्हाला, 4 क्वेश्चन इथे येतील, ठीक आहे. भविष्य थोडंसं कळतं ना, मी चेहरा बघितल्यानंतर पण सांगतो, कारण माझा ऑब्झर्वेशन छंद आहे. आता छंदावरून मला आठवलं की एमपीएससी जर करत असाल ना तुम्ही, तर एक काहीतरी हॉबीज लावून ठेवा आतापासून. मुलाखतीला तुम्ही फिरवू शकता तुमच्या अँगल मध्ये, तुमच्या फेवर मध्ये, जर कोणता हॉबीज असेल तर. वाचन हा हॉबी नाही बनत आहे मित्रांनो, वाचन ही मजबुरी बनलेली आहे आता, आणि मजबुरीला आपल्याला मजबूतीमध्ये कन्वर्ट करायचं, तर चांगला अभ्यास करायचा आहे, ठीक आहे. फिलॉसॉफर आहे ना, खूप सारी फिलॉसॉफी बाहेर येते, फक्त मला सहन करणारा पाहिजे इथं. त्यानंतर महाजन पदावरती आलाय 2017ला 3 आले प्रश्न, 19ला 1 आणि 2022ला 1. त्याच्यानंतर इथं मी अजूनही काही कंटेंट लिहितो. गुप्त साम्राज्य, त्याबरोबर इथं मौर्य साम्राज्य आहे, त्याबरोबरच इथं महाजन पद, तर गुप्त, मौर्य हे तुम्हाला, आणि वैदिक काळ, तर यावरती तुम्हाला करून अभ्यास चांगला जायचा. तर हे महत्वाचे टॉपिक आहेत. आता तुम्ही सगळा व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे, तर सगळ्या व्हिडिओमध्ये कोणत्या टॉपिक वरती किती प्रश्न आले होते, तर हे 100% तुम्हाला फायदा देणार आहे. लिहून ठेवा, हे सगळं तुम्हाला पीडीएफ मध्ये देतो, हे सगळं लिहून ठेवा. बरं, इथं किती प्रश्न आले होते हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं होतं. तर प्राचीन भारताचा इतिहास जर असेल तर 13ला 3, 14ला 3, 15ला 2, 16ला 4, 17ला 6, 18ला 6, 19ला 6, इथं 3, इथं 21ला 0, 22 आणि 23ला 2 2. मध्ययुगीन भारतात 13ला 1, 14, 6, 15, 1, 16ला 1,
17ला 0, 18 2, 19ला 2, 20 2, 21ला 1, 22ला 2 आणि 23ला 2. हे मध्ययुगीन भारत. आधुनिक भारताच्या इतिहासावरती प्रश्न आले होते. 13ला 9, 14ला 6, 15ला 10, 16ला 9, 17ला 7, 18ला 4, 19ला 6, 20ला 6, 21ला 10, 22ला 7 आणि 23ला 7. दुसरी गोष्ट, हे तिन्ही वर्षाला चार प्रश्न आले. आता पुढच्या एक्झामला कदाचित 3-4 प्रश्न येऊ शकतात समाज सुधारकावरती. तर अशा पद्धतीनं कोणत्या टॉपिक वरती प्रश्न आले होते आणि कोणत्या टॉपिक वरती काउंट किती आहे प्रश्नांचा, तर हे पाठीमागच्या लेक्चर मध्ये सांगितलेलं, त्याची लिंक खाली दिलेली आहे. तर अशा पद्धतीने हे सगळे तुम्हाला सांगितलेलं होतं. एक सिलेबसचा पार्ट जर बघायचा म्हटला तर यामध्ये तुम्हाला वैदिक काळ करा, महाजनपद करा, त्याचबरोबर मौर्य शासक करा आणि त्याच्यानंतर इथं सिंधू संस्कृती करा. हे 4-5 टॉपिक जर केले तुम्ही तर चांगले प्रश्न तुम्हाला 2-4 कव्हर होण्यासारखे होऊ शकतात. याच्या नोट्स मी तुम्हाला देतो ऍप्लिकेशन मध्ये किंवा व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरती पाठवतो. मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये मुस्लिम आक्रमण, मग इथं गजनी करा आणि त्याचबरोबर मोहम्मद घोरी करा. हे 2 झाले. दिल्ली आणि मुघल एवढंच करा. प्रश्न तुमचे बऱ्यापैकी 2-4 कव्हर होतील. मग आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये तुम्हाला 1757 प्लासी नंतर 1947 पर्यंत जेवढा कंटेंट येतो तेवढा सगळा कंटेंट तुम्हाला करायचा आहे. हा, आता सिलेबस डिकोडिंगची एक फाईल आहे, ती मी तुम्हाला किती प्रश्न कोणत्या टॉपिक वरती आले हे काढतो आणि मग तुमच्यापर्यंत पीडीएफ त्याची रेडी झाली की पाठवतो. त्याचा 100% प्रिंट करून घ्या. तुम्हाला येणाऱ्या अपकमिंग एक्झाम मध्ये फायदा होणार आहे. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न लवकरच सुरू करतोय आपण. 2025 ची तयारी. जर तुम्ही बिगिनर असाल, सुरुवात करणार असाल तर ऑप्शनल सब्जेक्ट हिस्ट्री याचे सुद्धा काही व्हिडिओ मी तुम्हाला टाकतोय की का इतिहास घ्यायचा आणि कोणता निवडायचा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, सगळेच ऍप्लिकेशन वरती आपले कोर्सेस वगैरे येणार आहेत. तर ऍप डाउनलोड करून ठेवा, त्याची अपडेट आली की तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण हे जे टॉपिक आहेत की घटक आणि उपघटक, तर यामध्ये तुम्हाला सगळे डिटेल सांगितले. एक छोटीशी परत एकदा सूचना, जर तुम्हाला माहितच नसेल आणि इतिहासात मार्क येतच नसतील तर ऑफलाईन बॅच आहे. जर तुम्ही पुण्यामध्ये असाल तर अमोल पाटील सरांच्या बीएन अकॅडमीच्या हॉलवरती आपली बॅच असते. तर तिथे तुम्ही टेलिग्रामवरचं शेड्यूल बघायचं आणि एका लेक्चरला तरी किमान येऊन बसायचं. आवडलं तर बसा, नाही आवडलं तर तुम्ही सोडून गेला तरी चालेल. पण बसल्यानंतर मात्र तुमचे प्रश्नांचे मार्क कुठे जाणार नाही याची खात्री माझी. दुसरं, गट क, ग आणि गट ब आणि क याला जर फोकस केला सर 2024 ला, तर ऑनलाईन बॅच आहे ऍप्लिकेशन मध्ये. हा नंबर वरती फोन करा, तुम्हाला डिटेल्स मिळून जाईल किंवा प्ले स्टोर वरून हिस्ट्री बाय सचिन गुळी डाउनलोड करून घ्या. डिटेल्स मध्ये मिळते माहिती. आणि दुसरं की तुम्ही जर आता 2024च्या एप्रिल महिन्यातली जर कंबाईन राज्यसेवा देणार असाल तर वन डे ची बॅच आहे. या वन डेच्या बॅच मध्ये तुम्हाला डिटेल्स मध्ये दिलेल्या आहेत ऍप्लिकेशन मध्ये त्याची, आणि मग त्या बॅचचा तुम्हाला नक्कीच फायदा चांगला होणार आहे. तर अशा पद्धतीनं आता ह्या लेक्चरचा तुम्हाला फायदा नक्कीच आणि 100% झाला. तर 2024च्या या राज्यसेवा पूर्व परीक्षेला अगदी तोडून फोडून घ्यायचंय, म्हणजे चांगला रिझल्ट काढायचा, जेणेकरून 2025 मध्ये तुम्ही ज्या शाळेत शिकला, ज्या गावात शिकला, त्या गावातल्या ग्रामपंचायतीचा ध्वज हा तुम्ही त्याचं ध्वजारोहण करायचंय. म्हणजे ध्वज तुम्ही फडकावला पाहिजे. एवढा तरी मान सन्मान नक्कीच आपल्याला मिळाला पाहिजे, तर तुमच्या अभ्यासामधून तो मिळतो. आणि याच युट्यूब चॅनल वरती ही ऍप्लिकेशन मधली बॅच आहे, वन डे रिव्हिजनची बॅच. तर तुम्हाला नक्की फायदा होणार आहे. 250 रुपये मध्ये तुम्हाला 15 पेक्षा जास्त व्हिडिओ मिळतात. दुसरी महत्वाची गोष्ट की अशाच प्रकारचे व्हिडिओ आता अतिसंभाव्य सिरीज मी सुरू करतोय. 2024 ची जी परीक्षा आहे तुमची, ह्या परीक्षेसाठी अतिसंभाव्य 15 प्रश्नांचा संच, जसे आतापर्यंत 14 पासून 23 पर्यंत व्हिडिओ मध्ये किती टॉपिक वरती, कोणत्या टॉपिक वरती किती क्वेश्चन आले होते हे जसं सांगितलं तशाच फॉर्मॅट मध्ये हा प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक, समाजसुधारक हे सगळे प्रश्न ऍड करून अशा व्हिडिओची सिरीज टाकतोय. जर तुम्हाला कंटिन्यू बघायचं असेल, फायदा तर 100% होणार आहे, कारण एका प्रश्नाला आपण बराच वेळ डिस्कस करत असतो. तर या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच तुमचे प्रश्न बऱ्यापैकी सुटतात नाही, ऍज इट इज मी काढतोय प्रश्न. कमीत कमी 2 प्रश्न यावर्षी तुम्हाला सांगतो, 2 तरी प्रश्न आलेच पाहिजेत, हे माझा प्रॉमिस असेल तुम्हाला. तर मी सांगितलंय आणि तो प्रश्न आला. 2023 ला माल विकागणी मित्र यावरती प्रश्न विचारला होता. लक्षात घ्या, 2023 ला माल विकागणी मित्र यावरती प्रश्न विचारला होता आणि त्यावरती 100% प्रश्न आला होता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने इथं सुद्धा तुम्हाला प्रश्न आलाच पाहिजे. तर अशा पद्धतीचं मी इथं नियोजन करतोय. तर हे अतिसंभाव्य प्रश्न आणि त्याचं विश्लेषण आहे. तर या सिरीज मध्ये तुम्हाला 100% फायदा होतो. जर बघायचं असेल तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, म्हणजे जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुम्हाला समजून जाणार आहे. सो अशा पद्धतीनं घटक आणि उपघटक हे जे लेक्चर आहे, तर हे लेक्चर मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. मी माझी जबाबदारी इथं पार पाडलेली आहे. आता इथून पुढे तुमचं काम आहे की तुम्हाला किती अभ्यास करायचा आणि किती स्पीडने अभ्यास करायचा आहे.
सर्वोत्तम प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करा आणि माघार घ्यायची नाही. जोपर्यंत एमपीएससी म्हणत नाही यू आर नॉट एलिजिबल तोपर्यंत माघार घ्यायची नाही. लक्षात ठेवा की आपल्याकडे अपेक्षेच्या नजरेनं पाहणाऱ्या नजरा खूप आहेत आणि जर त्याला रिस्पेक्ट मध्ये बदलायचं असेल, जर तुम्हाला तुमच्या सहीला ऑटोग्राफ मध्ये बदलायचं असेल तर तुमच्या अभ्यासाची स्पीड मात्र तुफान असली पाहिजे. आणि मग त्या अभ्यासामध्ये आपण एकदा का पास झालो की पाठीमागच्या हजारो चुकांचे पोवाडे बनतात आणि हजारो चुका एका क्षणामध्ये झाकल्या जातात. तर त्याच्यासाठी फक्त अधिकारी होणं गरजेचं असतं. एमपीएससीनं लाईफ मध्ये सुधारण्याची आणि स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्याची एक संधी दिलेली आहे तुम्हाला एमपीएससीच्या माध्यमातून. अब ये नहीं कर सकते तो जिंदगी में और कुछ भी नहीं कर सकते. जर एमपीएससी करून कोणी म्हटलं की बिझनेस करतो तर नाही कर सकते. क्यों? तर एकाच फील्ड मध्ये तुम्ही सर्वोत्तम नाही देऊ शकत तर दुसऱ्या फील्ड मध्ये काय खाक देणार आहे. म्हणून चॉईस तुमचे आहे ना, त्या 100% देण्याचा प्रयत्न करा. 100% सांगतो की रिझल्ट तुमचा असेल, पोस्ट तुमची असेल. सो अभ्यासामध्ये जर तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्हाला इथे नंबर दिलेला आहे, या नंबरवरती फोन करा. आणि अजून एक महत्वाची गोष्ट आहे की बोललं पाहिजे, बोलल्यानंतर खूप साऱ्या अडचणी सुटतात. काय म्हटलं? बोललं पाहिजे, बोलल्यानंतर अडचणी सुटतात. आणि एमपीएससी मध्ये समजून घेणारे खूप कमी असतात. मग समजून घेणाऱ्या योग्य माणसाजवळ तुम्ही बोलत चला. बरं, याचा अर्थ तो मी आहे किंवा मी असावा असं होत नाही, पण तुम्ही बोलत चला. बोललं की खूप साऱ्या अडचणी सुटतात. हजारो तासांचा संघर्ष असतो. हा हजारो तासांचा संघर्ष काही तासामध्ये जर आपल्याला कंप्लीट करायचा असेल तर ते हजारो तास तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा लागणार आहे. सो तुम्ही या परीक्षेमध्ये सर्वोत्तम प्रयत्न करा, यश मिळवा आणि सक्सेस झाल्यानंतर नक्की कळवायला विसरू नका. तर तुमच्या आरोग्यासाठी, अभ्यासासाठी आणि अधिकारी होण्यासाठी हिस्ट्री बाय सचिन गोळीक ह्या युट्यूब असेल, टेलिग्राम असेल, इन्स्टा असेल, फेसबुक असेल, तर मी मार्गदर्शक या नात्याने सगळ्या इतिहासप्रेमी विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. यशस्वी भव. थँक्यू सो मच. विश ऑल द बेस्ट.